पनवेल में नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे को लोकनेता दिवंगत दीबा पाटिल का नाम दिए जाने की मांग को लेकर भूमिपुत्रों ने आंदोलन को निर्णायक मोड़ पर देने का ऐलान किया है। इसी संदर्भ में हुई महत्वपूर्ण बैठक में आंदोलन को और अधिक तीव्र करने का निर्णय लिया गया है। करो या मरो की भूमिका अपनाने का संकल्प भी इस वक्त लिया गया। सांसद बाल्या मामा की अध्यक्षता में हुई इस बैठक में आंदोलन की पूरी रणनीति तय की गई। निर्णय के अनुसार 22 दिसंबर को भिवंडी मानकुली नाका से भव्य पदयात्रा शुरू होगी, जो 24 दिसंबर को नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे पर पहुंचकर विशाल मोर्चे में परावर्तित होगी। इस मांग को लेकर स्थानीय नागरिक बड़ी संख्या में एकजुट हो रहे हैं और इसे स्वाभिमान और अस्तित्व का प्रश्न बताते हुए लगातार संघर्ष का संकल्प जता रहे हैं। बैठक में मोर्चे की व्यवस्था और भागीदारी बढ़ाने की आगे की रणनीति पर भी विस्तार से चर्चा की गई। 3 ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कृती समितीच्या बरोबर बाळ्यामामांनी जो 6 तारखेला आंदोलन पुकारलं होतं त्या संदर्भात तो आंदोलन स्थगित करण्यासाठी जी एक बैठक झाली होती, त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की 2 महिन्यात विमानतळाला विमान उडण्याच्या अगोदर आम्ही दिबा पाटील साहेबांचं नाव देऊ। परंतु 2 महिने आता पूर्ण झाले। उद्याच्या 3 तारखेला 2 महिने पूर्ण होतात, याची आठवण देखील आम्ही करून देतोय। आणि साधारणतः 20 दिवस म्हणजे 22 तारखेला बाळ्यामामांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व भूमिपुत्र आम्ही एकत्रित होतो आणि मानकुली नाका ते विमानतळ असा पदयात्रा काढतोय। साधारणतः लाखभर लोक या पदयात्रेत भूमिपुत्र सहभाग नोंदवतील आणि जोपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार आहे। त्याचबरोबर येत्या 8 तारखेला देखील आम्ही पनवेलमध्ये कोण या गावी आमरण उपोषणाला बसतोय। आमचा एकच ध्येय आहे की दिबा पाटलांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलं पाहिजे, अभी नाही तो कभी नाही। कसं नियोजन असणार आणि किती तारखेला विमानतळावरती तुम्ही धडकणार आहात? आम्ही 22 तारखेला मानकुळी नाक्यावरून निघणार, 24 तारखेपर्यंत आम्ही विमानतळावरती येणार। जोपर्यंत नाव लागत नाही तोपर्यंत विमान उडवून देणार नाही।